देवानं दिलेलं कधी संपत नाही. म्हणून जीवनामध्ये काही मागायचं असेल तर देवाला मागत जा माझ्या ताई दादांनो. त्याच्यासारखा दाता त्रैलोक्यात नाही. बरं, त्याची भक्ती करणारा आणि त्याच्यावर श्रद्धा ठेवणाऱ्या प्रत्येक जीवाला तो देत असतो. माझं बोलणं तुम्हाला कळावं. देवाचं देणं हे कसं अक्षय असतं, ते कायमस्वरूपीचं असतं. माझ्या भगवान परमात्मानं ध्रुव बाळाला आढळपद दिलं. आजही ध्रुवलोक आहे का नाही, आकाशातला तारा दाखवतात लोक. ध्रुवाला जे मिळालं ते अक्षय आहे. ज्यांना ज्यांना कान्होपात्रेला पंढरपुराच्या मंदिरात जागा दिली देवानं, अक्षय आहे की नाही ते दान. अगोदर कान्होपात्रेचं दर्शन घ्यावं लागतं, नंतर आतमध्ये जावं लागतं. देवानं जे दान दिलेलं आहे आपल्याला ते कधीच आपल्याकडचं संपत नाही. एक सोपं उदाहरण सांगते तुम्हाला. एकदा भगवान शंकर आणि माता पार्वती दोघेजण बसलेले होते. आता गणेश महाराज, गणपती बाप्पा आणि कार्तिक स्वामी दोघेजण आले. दोघेही म्हणतात बाबा आम्हाला पहिला पूजेचा मान पाहिजे. दोघेही मागतायत. काय म्हणतायत? पहिला पूजेचा मान पाहिजे. अरे पहिला पूजेचा मान एकालाच असतो, दोघांना कसा मिळणार? नाही म्हणे बाबा आम्हाला पाहिजेच. दोघांचा वाद चालू झाला. महादेव म्हटले एक काम करा, पृथ्वीला जो 3 प्रदक्षिणा पूर्ण करून येईल त्याला पहिला पूजेचा, त्याला पहिलं मानाचं स्थान प्राप्त होईल. सांगेपर्यंत दम कार्तिक स्वामींनी मोर घेतला आणि 220च्या स्पीडनं पळत सुटले. आता गणपती बाप्पांना आलं टेन्शन. गणपती बाप्पा म्हटले कार्तिक स्वामीचा मोर म्हणजे त्यांची फॉर्च्युनर गाडी आहे आणि आपला उंदीर म्हणजे 3 चाकाचा रिक्षा आहे. एवढ्या हायफाय गाडीसमोर आपला रिक्षा कसा दम धरणार? आपण जिंकणार नाही, आपल्याला मान मिळणार नाही. गणपती बाप्पा बसले विचारात. पण बुद्धीचा देव आहे, ज्ञानाचा बुद्धीचा देव भगवान गणेश. अष्टविनायका तुझा महिमा कसा, उगीच जग म्हणतंय का? दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा. अष्टविनायका तुझा महिमा कसा. गणपती बाप्पांनी डोकं चालवलं आणि गणपती बाप्पांनी बोलावलं, चला उंदीर मामा. मामा म्हटले आपण स्पर्धेत टिकणार नाही, आपल्याला पहिला मान भेटणार नाही. त्यांची हायफाय गाडी, आपण कसे त्यांच्यासोबत टिकणार? गणपती बाप्पा म्हटले मुकाट्यानं तुम्ही चाला. कुठं घेऊन जातोय मी? बरोबर आहे ना स्टेअरिंग फिरवायला, तुम्ही फक्त चालण्याचं काम करा. मग गणपती बाप्पा उंदीर मामावर बसले. पृथ्वीला प्रदक्षिणा घातलीच नाही. गणपती बाप्पांनी कैलासाला प्रदक्षिणा घालायला चालू केलं. महादेवालाच प्रदक्षिणा घातली. महादेवाला 3 प्रदक्षिणा घातल्या आणि गणपती बाप्पा महादेवाकडे आले. बाबा, आणि जेव्हा गणपती बाप्पा प्रदक्षिणा घालत होते ना, बाप्पा प्रदक्षिणा घालायचे आणि पप्पावरनं विचारायचे बाप्पा. ते म्हणायचे थांबा पप्पा आत्ता आलो. आणि 3 चक्कर घालून बाप्पा पप्पाकडे आले. बाबा, पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य आणि आई वडिलांच्या प्रदक्षिणेचं पुण्य जर एकच असेल तर पहिला मान मला मिळाला पाहिजे. एवढं हुशार लेकरू होतं. बापाला सुद्धा वेद चाळायला, शास्त्र चाळायला लावले. शास्त्राचा जन्म ज्या महादेवाच्या संवादातून, त्या महादेवानं सुद्धा शास्त्र उलगाडून पाहिले आणि महादेव म्हटले गणेशा तू जे बोलतोय ते बरोबर आहे. तू मला प्रदक्षिणा घातली आणि मग आईवडिलांच्या प्रदक्षिणेचं पुण्य आणि पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य एकच असल्या कारणानं तुला पहिला देवांमध्ये मान प्राप्त होणार. तू गणांचा अधिपती गणपती बनणार. बरं, गणपती बाप्पांना मान मिळाला. तेवढ्यामध्ये कार्तिक स्वामी आले. बाबा मी आलोय. कार्तिका, गणेशानं मान पटकावला. म्हणे गणेश तर चक्कर मारायला नव्हतेच, मान कसा मिळाला? म्हणे त्याने कैलासालाच 3 प्रदक्षिणा घातल्या आणि आई वडिलांच्या प्रदक्षिणेचं पुण्य, पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य एक आहे. पुन्हा पुन्हा उच्चार होतोय माझ्या तोंडातून या शब्दाचा. आपले आईवडील जर जिवंत असतील, भाग्यवान कोण आहे तिथे, त्यांनी आईवडिलांचं दर्शन घेऊन प्रदक्षिणा घाला आणि पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य आपल्या पात्रामध्ये टाकून घ्या. बरेच असे काही महाभाग असतील की ते मायबापाच्या पाया पण पडत नसतील, पण आईवडिलांचं दर्शन घ्या, त्यांना प्रदक्षिणा घाला. पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल. सकळ तीर्थांचं दर्शन तुम्हाला त्यांच्या दर्शनामध्ये प्राप्त होईल. कुठल्या तीर्थाला जायची गरज पडणार नाही. मग गणेशाला पहिला मान मिळाला. कार्तिक स्वामी रडायला लागले.
कार्तिक महाराजांच्या डोळ्यातले अश्रू पाहिले. कुणी? या आई जगदंबा भवानीनं. ती आई आहे, तिला लेकराचं दुःख सहन होत नाही. जगातली कुठली आई असू द्या, ती पशुपक्ष्यांची आई असेल, माणसाची असेल किंवा देवाची असेल, तिला लेकराचं दुःख सहन होत नाही. माया मंदिरा हलाले लागे कळस फुटाया, आज घायाळ पक्षिणी जाई पिलाना भेटाया, आज घायाळ पक्षिणी जाई पिलाना भेटाया. माता पार्वतीला सहन नाही झालं, आपलं लेकरू रडतंय. स्वामी हे काय केलं तुम्ही? म्हणे गणेशानं मान मिळवला, कार्तिकला मान नाही भेटला. तसं नाही देवा, माझ्या कार्तिकला सुद्धा पहिला मान द्या. महादेव म्हटले पहिला एकच असतो, दोन दोन कुठे पहिले असतात का? गणेशाला मान भेटला, कार्तिकला नाही. म्हणे गणेशानं कसा मिळवला? म्हणे गणेशानं प्रदक्षिणा घातली इथेच मला. काय म्हटले माता भगवान शंकरनी काय सांगितलं ऐका बरं का, फार महत्त्वाचं सांगते. गणेशानं इथंच मला प्रदक्षिणा घातली. म्हणे स्वामी जर इथल्या प्रदक्षिणेनं हे पद मिळणार होतं तर कार्तिकला का पळवलं तुम्ही एवढ्या दूर पृथ्वी प्रदक्षिणेच्या कामासाठी? मग दोघांनाही पळवायचं नाही तर दोघांना इथेच ठेवायचं. आणि गणपतीनं तुम्हाला प्रदक्षिणा घातली ना, तर आजपासून ही पार्वती जगाला सांगते की आजपासून इथून पुढे महादेवाला कोणी पूर्ण प्रदक्षिणा घालणार नाही. महादेवाला तेव्हापासून पूर्ण प्रदक्षिणा घालत नाही. जो महादेवाला पूर्ण प्रदक्षिणा घालेल त्याला पुण्य नाही पण दोष लागल. म्हणून महादेवाला कधीही पूर्ण प्रदक्षिणा घालायची नाही. महादेवाची आरती केल्यानंतर आपण म्हणतो ना घालीन लोटांगण, काहीला तर पुढचं येत पण नाही, मोकळं पटांगण म्हणतात, काही म्हणतात घालीन लोटांगण मोकळं पटांगण. तर ते घालीन लोटांगण झाल्यानंतर सुद्धा महादेवाच्या आरती झाल्यानंतर अर्धीच फेरी घ्यायची, पूर्ण घ्यायची नाही. आजपासून तुम्हाला कोणी पूर्ण प्रदक्षिणा करणार नाही. आणि स्वामी कार्तिकला सुद्धा पहिला मान मिळालाच पाहिजे, कार्तिक शिवाय पहिली पूजा नाही पूर्ण झाली पाहिजे. ठीक आहे पार्वती, गणपतीला सुपारीच्या रूपामध्ये लोक स्वीकारतील, पूजा अर्चना करतील. आणि एकट्या सुपारीनं कधी पूजा पूर्ण होत नसते, कळसच मांडावा लागतो. इथे मांडलाय ना हा कळस, तर कळस मांडावा लागेल. आणि त्या कळसामध्ये जो नारळ असेल तो माझा कार्तिक असेल. म्हणून महादेवाच्या कृपा आशीर्वादानं गणपती बाप्पांना पहिला मान आणि कार्तिक स्वामींना सुद्धा पूजेमध्ये पहिला मान प्राप्त झाला. आता मला सांगा, घराघरात पूजा होते, वास्तुशांतीची पूजा होते, सत्यनारायणाची पूजा होते, लग्नाची पूजा होते, देवाचा अभिषेक होतो. पण कुठली पूजा असू द्या, कुठलंही मंगल कार्य असू द्या, ते कळसाशिवाय सुपारीच्या गणपतीशिवाय पूर्ण असतं का? नाही. याला म्हणतात हे देवाचं देणं. देव जे देतो ना आपल्याला ते कधीच संपत नसतं. माणसानं दिलेलं पुरत नाही आणि देवानं दिलेलं सरत नाही, ही जी म्हण आहे. म्हणून जीवनामध्ये जर तुम्हाला काही मागायचं असेल तर ते फक्त देवाला मागा, माणसाकडे कधी मागायला जाऊ नका. विठ्ठल विठ्ठल बराई देवाला मागतात, देवा तुला मागणार आहे मी, हेच दे, हेच दान देगा देवा, तुझा विसरण भावा. तुझं विस्मरण नाही झालं पाहिजे देवा. बरं, देवाला विसरण्यामध्ये आपलंच नुकसान आहे, देवाला विसरणं चांगलं नाही. ईश्वराला विसरण्यामध्ये आपलं नुकसान आहे. देवाला विसरणं म्हणजे आपण 184च्या फेऱ्यामध्ये गुंतून पडणं आहे. म्हणून माझ्या ताई दादांनो, तुकोबारायांचा आग्रह आहे, अट्टहास आहे, देवा तुझा विसरण व्हावा. लक्षात घ्या, संत देवाला विसरले नाही म्हणून संत समाजामध्ये अजर अमर झाले. आणि तुम्ही आम्ही देवाला विसरल्या कारणानं, प्रपंचाचा सारखा आठव केल्या कारणानं आपण गेल्यावर आपली कुणी आठवण सुद्धा काढत नाही. काही काही तर म्हणतात बरं झालं गेले, गावची डोक्याची कटकट गेली. असं नको म्हणायला कोणी आपल्याला. माझं बोलणं लक्षात घ्या, देवाला विसरण्यामध्ये आपलं स्वतःचं नुकसान आहे. तसं तर विसर भोळेपणा हाच थोडासा नुकसानीचा प्रकार आहे. काही लोकांना विसर भोळे असतात, काही विसरून जातात. एक दोघं नवरा बायको विसराळू होते, विसर भोळे होते. बरं, किती विसराळावं त्याला सुद्धा मर्यादा आहे. दोघंही विसर भोळे होते. त्यांची पोरं गेली पंढरपूरला, नाही दोघंच घरात. त्या बाईला सकाळी चहा प्यावं वाटलं आणि साखरच नव्हती. ती म्हटली पप्याचा बाप उठा ना. तो म्हटलं का गं?
लक्षात घ्या.